हॅलो फ्रेंड्स, मी 1 किलोचा चॉकलेट केक तयार करून त्याला क्रम कोटिंग करून 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि तोपर्यंत 2 कलरच्या मी क्रीम तयार करून घेतल्या. आता केक बाहेर काढून त्याच्यावरती या पद्धतीने पॅलेट नाईफच्या मदतीने आपल्याला मधोमध एकदम निशाण मारून घ्यायचे आहेत. ते पुढे तुम्हाला कळणारच आहे. कारण की आपला आजचा केक आहे तो बेबी शॉवर थीम केक आहे आणि कस्टमरने मला Googleला सर्च करून एक फोटो पाठवला होता. त्यांना जसा फोटो होता ना सेम तसाच केक पाहिजे होता. त्यामुळे मी या पद्धतीचा केक तयार करत आहे. केक अगदी सोपा होता, काही अवघड एवढा नव्हता. पण त्यांना सेम टू सेम तसाच पाहिजे होता केक. तर मी या पद्धतीने आता रोजेट्स काढून घेते. पहिले काय करायचे आपल्याला खालून रोजेट्स काढायला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर वरती या पद्धतीने जर तुम्ही रोजेट्स काढले ना खूपच सुंदर आणि अजिबात तुमचा केक बिघडणार नाही. एकच नंबर दिसेल. पिंक कलरचे रोजेट्स काढून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आता स्काय ब्लू कलरचे पण रोजेट्स काढून घेऊयात. तर आजचा जो केक दिलेला आहे ना ते फर्स्ट टाईम या कस्टमरने मला ही ऑर्डर दिली होती आणि त्यांना हा केक पाहिजे होता. आदल्या दिवशी त्यांनी ऑर्डर दिली होती आणि दुसऱ्या दिवशी हा केक पाहिजे होता. तर त्यांना मी सांगितले की कसा पाहिजे ते तुम्ही मला फोटो टाका. तर त्यांनी Googleला सर्च करून हा फोटो टाकला होता आणि त्यांना सेम ते म्हटले की सेम असाच केक पाहिजे, अजिबात वेगळं काहीच नको. त्यामुळे मी ठीक आहे म्हणाले आणि या पद्धतीने आपला हा केक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात की एकच नंबर कलर कॉम्बिनेशन तर दिसत आहे आणि रोजेट्स पण खूपच छान आलेले आहेत आणि हा कस्टमरला केक एवढा जास्त आवडला की त्यांनी हा केकचे तर म्हणजे टेस्ट त्यांना आवडलीच. पण याच्यानंतर त्यांनी 4 ते 5 केकच्या ऑर्डर दिल्या मला. त्याचे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर आता काय आपला केक तयार झालेला आहे, पण त्याच्यावरती जे टॉपर्स होते ना ते तयार करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी पिंक कलरचे फाउंडंट तयार करून घेतले आणि हार्ट शेपचे माझ्याकडे मोल्ड होते. त्याने आपण हार्ट शेप तयार करून घेणार आहोत आणि परत जे शिल्लक राहिलेले फाउंडंट आहे ते परत लाटून आणखीन थोडं मोठ्या शेपचे आपल्याला हार्ट शेप तयार करून घ्यायचे आहेत. कारण की जे छोटे आहेत ते केकवरती ठेवायचे आहेत आणि जे मोठे आहेत त्याचे मी टॉपर बनवणार आहे. ते कसे ते पुढे तुम्हाला कळेलच. नंतर मी त्याच ज्या पिंक कलरचे टॉपर तयार केलेत ना हार्ट शेपचे, तसेच आपल्याला स्काय ब्लू कलरचे पण टॉपर्स तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आता मी छोटे आणि मोठे हार्ट शेप तयार करून घेतलेले आहेत आणि जे मोठे मी 4 करून घेतले होते ना दोन्हीचे, तर काय करायचे आपल्याला मध्ये थोडेसे पाणी लावायचे आणि मध्ये एक टूथपिक ठेवून दुसऱ्या बाजूने दुसरे हार्ट शेप लावून घ्यायचे. या पद्धतीने खूपच छान असे आपले केकच्या वरती लावायला टॉपर तयार झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात आणि हे लगेच सुकून जातात. थोडंसं पाणी लावायचं आतमध्ये, काही फरक पडत नाही. असे टॉपर्स तयार झालेले आहेत आणि हे जे बेबीचे आणि टेडीचे टॉपर्स आहेत ना हे पण मी घरीच बनवलेले आहेत. अगदी कमी खर्चामध्ये 5 ते 10 रुपयात. हे जर तुम्हाला कसे बनवले हे माहिती करून घ्यायची असेल तर प्लीज मला कमेंट करा. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर अशा पद्धतीने आपले सर्व टॉपर्स तयार झालेले आहेत आणि जे व्हाईट कलरचे जे फुलासारखे आहे ना त्याच्यावरती त्यांना नाव पाहिजे होते ते बाळाच्या मम्मी पप्पाचे. त्यामुळे त्यांनी सांगितलेले मी तसे करून घेतले आणि तुम्ही पाहू शकतात की फोटो तुम्हाला पुढे मोबाईलमध्ये दिसतच असेल. आणि ज्यावेळेस त्यांना केक पाहिजे होता त्यावेळेस मी हा संध्याकाळी टॉपर्स लावून घेतले. कारण की काय होते फाउंडंटचे टॉपर्स फाउंडंट जर केकवरती ठेवले आणि परत फ्रीजमध्ये केक सेट करायला ठेवून दिला तर त्याला पाणी सुटते, कारण की त्यात साखर असते. त्यामुळे तर शक्यतो फाउंडंटचे जे टॉपर्स आहेत ते कस्टमरला केकची डिलिव्हरी करायच्या टायमालाच लावून द्यायचे. तर या पद्धतीने आपला खूपच सुंदर हा केक तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला? थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि काही कुठे चुका होत असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या केकचे मी 1 किलो केकचे 1000 रुपये कस्टमरकडून घेतले होते आणि त्यांना पण खूपच आवडला. तर तुम्हाला कसा वाटला हा केक?